मित्रांनो, कुंभच्या मेळ्याचे काही प्रकार असतात. ज्यामध्ये एक आहे अर्धकुंभ, जो 6 वर्षात एकदा येतो आणि हा हरिद्वार आणि प्रयागराज या 2 ठिकाणी साजरा केला जातो. दुसरा आहे पूर्ण कुंभ, जो 12 वर्षात एकदा येतो आणि हा नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज या 4 ठिकाणी साजरा केला जातो. आणि नंतर येतो महाकुंभ, जो 144 वर्षात एकदा येतो आणि हा प्रयागराजलाच साजरा केला जातो. तर चला या ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार होऊया आणि या अविस्मरणीय क्षणाचे अनुभव घेऊया. 7 o'clock झालेत आणि खूप मुश्किल ना एक गाडी बुक केली होती पहिले, तिनं टांग दिली. आता पुन्हा गाडी बुक केली, आता काय माहित काय होते. आणि निघलोय सध्या तरी आता इथून. बघू, खूप एक्सायटेड आहे. प्रयागराज महाकुंभ मध्ये कसं असेल ते नवीन आहे आपल्यासाठी, आपण कधी बघितलं नाही, त्यामुळे ते बघायसाठी खूप मी एक्साइटेड आहे. चल बघतो आणि तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो. अभी आपको भीड़ ज्यादा दिख रही है, बर्फ उतनी ही दिख रही है जितनी रहती है? भीड़ तो है, इनमें तो कुछ कम है। कम है? मुझे तो लग रहा है आज बढ़ेगी, आज और कल। तो है, हर जगह रोक रही है ना भैया गाड़ियाँ, हर जगह रुक। आप देखिए, ये सब गाड़ी लग रही है, भी देख रहे हैं आपके सामने। हाँ सब मोटरसाइकिल वाले जाते हैं ना, हाँ. मोटरसाइकिल वाले हैं। थोडं पैदल चालायचं आहे, त्यानंतर संगम घाट येईल. एंट्री पॉइंट आहे, संगम आगे आहे. हा पूर्ण संगमचा एरिया आहे. तिथून पूर्ण संगम चालू होत आहे. माझी इच्छा होती की मी यावं प्रयागराजला आणि बघावं की हा महाकुंभ म्हणजे काय. पौराणिक कथेनुसार ऋषी दुर्वासा यांनी देवी देवतांना शाप दिला होता, ज्यामुळे ते सगळे शक्तिहीन झाले होते. शक्ती वापस आणण्यासाठी देवतांना राक्षसांची मदत घेऊन अमृत ग्रहण करणे गरजेचे होते आणि अमृताच्या लोभापायी राक्षस सुद्धा देवतांची मदत करायला तयार झाले. नंतर देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केले, ज्यानंतर भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. अमृत कलश बघताच देव तो कलश घेऊन पळू लागले आणि अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये 12 दिवस भयंकर युद्ध झाले, जे मनुष्य प्रजातीसाठी 12 वर्षाबरोबर असतील असं म्हणतात. या दरम्यान अमृताचे थेंब जिथे पडले तिथे कुंभमेळा साजरा केला जातो, जसे की नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज. आणि तुम्हाला माहिती आहे का, कुंभमेळ्याचे स्थान आणि तिथी
कसे ठरवले जाते? मोठे मोठे ज्योतिष आणि आखाड्यांचे प्रमुख एकत्र येऊन बृहस्पती आणि सूर्याचे निरीक्षण करतात. बृहस्पती म्हणजे ज्युपिटर. या दोन्ही ग्रहांच्या गणांच्या आधारे तिथी व स्थान ठरवून कुंभमेळा आयोजित केला जातो. भरपूर प्रमाणात गर्दी आहे, भरपूर प्रमाणात आहे. जसं तुम्ही बघितलंय की या घाटावर एक, तिकडं घाटावर एक, 3-4 घाट आहेत, 3-4 जागा आहेत तिथं म्हणजे लोक स्नान करतात. आता उद्या महाशिवरात्री आहे, तो उद्या लास्ट दिवस असेल या महाकुंभचा, जो 144 वर्षात एकदा येतो. मी बघितलं, चांगलं आहे. श्रद्धेनं लोक श्रद्धेने येत आहेत, श्रद्धा दाखवत आहेत, लोक पूजा करतायत, लोक फुलं वाहतात. हा ठीक आहे, त्यांना थोडा नदीमध्ये आता काय म्हणा, श्रद्धेच्या ठिकाणी काय म्हणू शकत नाही, पण चालते. आता थोडं बहुत आता 45 दिवस चाललं, पण याच्या पुढे तरी लोकांनी थोडं कंट्रोल केलं पाहिजे. आता रिटर्न जर्नीसाठी जायचंय. आणि अजून काय आहे यार, अजून सगळं ठीक आहे. बघा थोडं आता पुढच्या वेळेस या. आता 144 वर्षातला म्हणतात हे महाकुंभ आहे. आता 12 वर्षानंतर पुन्हा येईल कुंभ, त्यावेळेस या, बघा. मी फक्त घाट वगैरे परिसर बघितला. जे सगळे साधू संत आहेत किंवा ते नागा साधू वगैरे जे म्हणतात, त्यांच्याकडे मी गेलोच नाही, कारण की भरपूर गर्दी आहे. माझी उद्या रिटर्न तिकीट आहे, त्यामुळे मी तिकडे जाण्याचं रिस्क नाही घेऊ शकत, कारण की जर एकदा अडकलं काम तर अडकून जाईल. त्यामुळे माझा इथूनच प्रणाम सगळ्या साधूंना, इथूनच नमस्कार करतो. पण जे इकडे बघितलं ते कधीच अविस्मरणीय होतं, कधीच विसरू शकणार नाही.